बिटवीन टू सर्किट. ओके, सो हा जो टॉपिक आहे पहा, याला म्हणतो आपण के, कोएफिशिएंट ऑफ बिटवीन कपलिंग बिटवीन टू सर्किट्सला इथं रिप्रेझेंट कशी करतो आपण, याला हा कॉन्सेप्ट आहे ऍक्च्युअली के. क्लियर. आता इथं पहा, याला काय म्हणणार आपण, हा एक याला कसं मेजर केलं जातं, द कोएफिशिएंट ऑफ कपलिंग इज मेजर्ड ऑफ अ पोर्शन ऑफ फ्लक्स दॅट रिचेस द कॉइल 2 विच इज इन द विसिनिटी ऑफ कॉइल 1. म्हणजे कोएफिशिएंट ऑफ कपलिंग बिटवीन टू सर्किट्स हे काय रिप्रेझेंट करणार, की त्यांचे फ्लक्स एकमेकाला किती चांगल्या प्रकारे कट करू शकतात, म्हणजे ते किती जवळ आहेत किंवा किती दूर आहेत, हे सांगणारा एक कोएफिशिएंट आहे. कळालं का? म्हणजे जसं की आता ही मॅग्नेटिक, ही फर्स्ट कॉइल आहे आणि ही सेकंड कॉइल आहे. ही सेकंड कॉइल खूप दूर असेल असं, तर याचे फ्लक्स इथपर्यंत जातच नाही ना, मग ते कटिंग कशाला होणार आहे. फक्त दोन कॉइल असून फायदा नाही, फक्त दोन कॉइल असून फायदा नाही, ते त्या कॉन्टॅक्ट मध्ये असणं गरजेचं आहे, तेव्हा ते ईएमएफ तयार होईल की नाही. सो हा कपलिंग बिटवीन टू सर्किट किंवा कपलिंग बिटवीन टू कॉइल्स म्हणजे काय, प्रायमरी कॉइल सेकंडरी कॉइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत असताना त्यांची विसिनिटी कशी, विसिनिटी म्हणजे काय, त्यांचं कॉन्टॅक्ट येण्याची ॲबिलिटी किती, या ॲबिलिटीला म्हणतो आपण की. कळालं का? की काय दाखवतो, यांच्या कटिंगचा रेट दाखवतो, किंवा हे चांगल्या प्रकारे कट करू शकतील का नाही, की त्यांचा डिस्टन्स किती आहे, या सगळ्या गोष्टी. कळालं का? चांगलं कपलिंग होण्यासाठीचा रेशो आहे. जर के ची व्हॅल्यू जास्त चांगली असेल तर कपलिंग पण चांगली असणार, म्हणजे चांगल्या प्रकारे ईएमएफ इंड्यूस होणार आहे, याचे फ्लक्स याला चांगल्या प्रकारे कट करतील, असं त्याचं मिनिंग असतं. कळालं का? हे कोएफिशिएंट आहे जो याच्या कपलिंगला रिप्रेझेंट करेल, कॉइल 1 आणि कॉइल 2 च्या कपलिंगला. ओके, त्याला म्हणतो आपण की. आता या ठिकाणी म्युच्युअल इंडक्टन्स होणार आहे. सो कोएफिशिएंट ऑफ ग्रेटर द कोएफिशिएंट ऑफ कपलिंग, तुमचं म्युच्युअल इंडक्टन्स पण कसं असणार, ग्रेटर असणार. के ची व्हॅल्यू जर वाढली तर यांचा इंडक्टन्स पण ग्रेटर तयार होईल ना, म्युच्युअल इंडक्शन जास्त होईल ना, चांगल्या प्रकारे फ्लक्स कट करतील की नाही. एक के म्हणजे काय आहे, एक कोएफिशिएंट आहे जो यांच्या विसिनिटीला रिप्रेझेंट करतो. ही कॉइल नेमकी कुठं असली पाहिजे, म्हणजे ते कटिंग चांगलं होईल. कळालं का? त्या व्हॅल्यूला म्हणतात की. ती व्हॅल्यू जर चांगली असेल तर यांच्यामध्ये म्युच्युअल इंडक्टन्स पण चांगलाच होईल की नाही. म्युच्युअल इंडक्टन्स फास्ट होईल ना, चांगलं होईल, याच्यामध्ये ईएमएफ चांगला इंड्यूस होईल, करंट जास्त फ्लो होईल. नाही कळालं? हा, मग के म्हणजे काय ते कळणं गरजेचं आहे. तो विसिनिटी दाखवतो बिटवीन टू कॉइल्स. पुढे पहा, आता याच्यामध्ये हे तुम्हाला माहिती आहे की म्युच्युअल इंडक्टन्सचा जो एम असतो, म्हणजे याच्या फ्लक्स याच्यात कट करून जो ईएमएफ प्रोड्यूस होत असतो त्याला म्हणतो आपण 2 म्हणजे प्रायमरी कॉइल मध्ये सेकंडरी कॉइल मध्ये तयार झालेला ईएमएफ. माहिती नाही आता ईएमएफ 2 प्रायमरी कॉइल मुळे सेकंडरी कॉइल मध्ये जनरेट झालेला ईएमएफ. जर मी तर 1 2 लिहिलं तर म्युच्युअल इंडक्टन्स नाही समजत आहे का, कुठे गेला म्युच्युअल इंडक्टन्स परत समजा मला. असं होतं, ही एक कॉइल होती, ही एक कॉइल होती. ओके, ही प्रायमरी कॉइल आहे, ही सेकंडरी कॉइल आहे. या कॉइलच्या फ्लक्स मुळे याच्यामध्ये जो ईएमएफ इंड्यूस होईल तो ईएमएफ ला 2 म्हणतात. म्हणजे प्रायमरी कॉइल मुळे सेकंडरी कॉइल मध्ये ईएमएफ झालेला इंड्यूस झालेला ईएमएफ 2 सेकंडरी कॉइल मध्ये प्रायमरी कॉइल मुळे. कळालं का? मग हा स्वतः कंडक्टर होऊन जातो ना, मग कंडक्टर स्वतः इलेक्ट्रोमॅग्नेट होणार, मग याचे स्वतःचे मॅग्नेटिक फ्लक्स निघणार, ते जाऊन याला कट करणार की नाही करणार. यालाच तर म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतो ना आपण, दोघं एकमेकाला इम्पॅक्ट करतात. मग याच्यामध्ये जो ईएमएफ इंड्यूस होईल तो ईएमएफ असतो E12, म्हणजे प्रायमरी कॉइल मध्ये सेकंडरी कॉइल मुळे तयार झालेला ईएमएफ. नाही कळालं? शिकवलं होतं ना म्युच्युअल इंडक्टन्स. मग या ठिकाणी हे के ची व्हॅल्यू या E21 ला आणि E12 ला रिप्रेझेंट करते. कळालं का? कारण जास्त चांगल्या प्रकारे होतील ना म्युच्युअल इंडक्टन्स. मग तुम्हाला माहिती आहे म्युच्युअल इंडक्टन्सचा जो एम होता, कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स एम, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणावर असतो, तो E21 वर, किंवा या केस मध्ये E12 वर. कळालं का? म्युच्युअल इंडक्टन्स हा 2 to 1 आहे आणि हा 1 to 2 आहे. दोन वेळेस होत आहे ना कंडक्शन, एक हा याच्यावर करेल आणि एक हा याच्यावर करेल. दोन्ही वेळेस म्युच्युअल इंडक्शन मानता जाईल. पहिली काही दुसऱ्यावर करू का दुसरी होईल पहिल्यावर करू. कळालं का? हा, मग हे डिपेंड्स असतात.
म्हणजे त्यांनी दाखवलं तसं की जो तुमच्या सेकंडरी कॉइल मध्ये ईएमएफ इंड्यूस होतोय तो ईएमएफ इंड्यूस होतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तुमच्या म्युच्युअल इंडक्टन्सच्या कॉन्स्टंट वर. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ओके, मग आता याच्यातनं त्यांनी डिराइव्ह केले खाली. तर डेरिव्हेशन याचं जास्त इम्पॉर्टंट नाहीये. म्हणजे डेरिव्हेशनच्या नादी लागू नका, फक्त टर्म्स कडे लक्ष द्या. मी काय कशाला काय म्हणतोय आणि काय इम्पॉर्टंट आहे बस तेवढंच महत्त्वाचं आहे. सो बघा, सो जो तुमचा इंड्यूस्ड ईएमएफ होणार आहे इथं, तर ही याची जी व्हॅल्यू असते जसं की ईएमएफ ची, तर ती ईएमएफ चे जे फ्लक्स असतात ते कोणावर डिपेंड असतात? तुमचे जे फ्लक्स असतात जे रीच करतात त्याला, जे ईएमएफ ला रीच करतात ते फ्लक्स असतात. तर हे जे फ्लक्स कट होणार आहेत, आता हे फ्लक्स हे जे फ्लक्स निघतात ना यांचे, हे फ्लक्स याच्या कपलिंग वर डिपेंड असतात. म्हणजे जेवढी कपलिंग जास्त तेवढ्या प्रपोर्शन मध्ये फ्लक्स बाहेर निघत असतो. कळलं का? म्हणजे हा खूप दूर असेल तर फ्लक्स पण वीक होऊन जातील ना, नाही कळलं? मग फ्लक्स ऍक्च्युअली जे आपण फ्लक्स म्हणतो ना, हे जाता इथपर्यंत हे मॅग्नेटिक फील्ड, हे अजून एका गोष्टीवर डिपेंड आहे. हे गॅप जर वाढला तर ते फ्लक्स वीक होऊन जाते तिथपर्यंत जातात, है ना? मग त्याला व्हॅरी करणारा अजून एक पॅरामीटर आहे, तो म्हणजे डिस्टन्स. आणि ते कपलिंग कोण दाखवतं की कोएफिशिएंट दाखवतं ना. म्हणजे ऍक्च्युअली फ्लक्स किती असले पाहिजे? के फाय असले पाहिजे. त्या फ्लक्सला त्या कोएफिशिएंटने मल्टिप्लाय केले की तुम्हाला ऍक्च्युअल त्या याच्यापर्यंत जाणारे फ्लक्स भेटतात. कळलं का? मग लक्षात जागी मी के फाय टाकणार. इथं ऍडिशन झाली. आता ऍडिशनल कन्सेप्ट वाटला. आतापर्यंत तुम्ही याचा विचार केला नव्हता की हे कॉइल किती जवळ आणि किती दूर असेल. केला होता का? आता त्याचा पण विचार चालला, म्हणून तो के ऍड झाला. कळतंय ना? कन्सेप्ट तोच आहे, फक्त मी के ऍड करतोय. के का ऍड करतोय? कारण तो डिस्टन्सला रिप्रेझेंट करेल यांच्या कोएफिशिएंट. मग तुम्हाला ईएमएफ चा एक फॉर्म्युला भेटेल पहा. सो हा जो ईएमएफ आहे E21, ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्लक्स असतं. पाहिले ना? मग ईएमएफ किती इंड्यूस होणार? जो डायरेक्टली प्रोपोर्शनल असलेला फ्लक्स वर. तर नंबर ऑफ फ्लक्स म्हणजे काय? इथं नंबर ऑफ टर्न्स, एका टर्न साठी एक फ्लक्स असतो, तर नंबर ऑफ टर्न साठी n फाय असतो. आता या ठिकाणी E21 मध्ये हे जे फाय आहे, या फायला अजून एक पॅरामीटर व्हॅरी करतो. कोण? के फाय होईल ना. हे साधं झालं, सिंपल, की ज्याच्यामध्ये डिस्टन्स आपण मॅटर केलेलं नाहीये. तिथं ईएमएफ हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्लक्स असणार. जेवढा फ्लक्स जास्त कट होईल तेवढा ईएमएफ जास्त तयार होईल. हे डाऊट आहे याच्यात? एका टर्न साठी फाय वर असतो, नंबर ऑफ टर्न साठी n फाय झालं, नंबर ऑफ टर्न्स म्हणून. आता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट वाढली ना, की डिस्टन्स. मग तुम्ही फायला काय घ्यावं लागेल? तुम्हाला के फाय घ्यावं लागेल ना, डिस्टन्स नुसार त्याला कोएफिशिएंट ऑफ डिस्टन्स येणार. सो या फायच्या जागी इथं काय लिहिलं जाईल? मग के फाय लिहिलं. कळालं का? मग तुम्हाला तिथे इक्वेशन दिसतंय बा खाली इथं बघा, E21 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N2 के फाय. कळालं का? आणि ते N2 कोणाला रिप्रेझेंट करतात? नंबर ऑफ टर्न्स इन सेकंड कॉइल. कोणामध्ये होणार आहे? नंबर ऑफ टर्न्स इन सेकंड कॉइल ना. ते कट केलेलं त्याला कळतंय ना? हां. मग आता पुढे बघा, याच्यावर रिलेशन काढले त्यांनी या आणि केचं. आता हे जे रिलेशन काढले त्यांनी E21 चं रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N2 के N1 पण असेल. आता याच्यामध्ये हा फायची व्हॅल्यू घेतो बघा. जे तुमचा फ्लक्स आहे, फ्लक्स 1, ते कोणावर डिपेंड असतं? नंबर ऑफ टर्न्स वरती पहिल्या कॉइलच्या. म्हणजे पहा, समजायला थोडंसं किचकट आहे. हे जे पहिल्या कॉइलचे जे फ्लक्स निघणार आहे, हे फ्लक्स आहे की फाय वन, हे कोणावर डिपेंड असेल? जेवढ्या याच्या टर्न जास्त आहे, नाही कळालं का? जेवढा टर्न जास्त तेवढं फ्लक्स जास्त. मी असं म्हणू शकतो का की फाय वन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N1 नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल. हा, असं म्हणता येईल. मग या फाय वनच्या जागी N1 टाकलं चालेल. ओके, मग इथं पाहतो काय करतो, हे फाय वन येतं फ्लक्स कटिंग फाय वन, आणि हे फाय वनच्या जागी N1 टाकू शकतो. मग तो इथं ईएमएफ सेकंडरी कॉइल मध्ये जो जनरेट होतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असतो N2, आणि हा के कपलिंग, आणि या फाय वनच्या जागी मी काय टाकू शकतो? N1, कारण तो फ्लक्स डायरेक्टली कोणावर डिपेंड आहे? नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल वरती. रिलेशन आहेत ते एकमेकांमध्ये. परत सांगू सगळं सांगा तसं, मी सांगतो, काही प्रॉब्लेम नाही.
मग काय होणार आहे पहा, मग हे असं झालं की नाही, N2 into K N1 E21. मी परत एकदा क्लिअर करेल, फक्त ऐकून घ्या सुरुवात. ओके, आता पुढे पहा. तुम्हाला अजून एक गोष्ट याच्यात माहिती की जो सेल्फ इंडक्टन्स असतो, सेल्फ इंडक्टन्स ते मागच्या याच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आपण सेल्फ इंडक्टन्सच्या टॉपिक मध्ये, की सेल्फ इंडक्टन्स जो असतो तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्सच्या स्क्वेअर प्रपोर्शन मध्ये असतो. सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला काढा, सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला काढा. सेल्फ इंडक्टन्स L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्सचा स्क्वेअर असतो. आलं लक्षात? सेल्फ इंडक्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला प्रोपोर्शनॅलिटी भेटते, काढून दाखवलं तुम्ही. मग n स्क्वेअर हे n ला रिप्रेझेंट करतो, बरोबर. मग मी जर मी असं म्हणू शकतो का की n म्हणजे काय, मग स्क्वेअर रूट ऑफ n, चालेल का असं म्हटलेलं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड करावं लागेल ना. याचा स्क्वेअर काढण्यासाठी स्क्वेअर रूट कॅन्सल. मी तर काय करणार, स्क्वेअर रूट ऑफ इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स. ओके, जमतंय असं. मग आता मी हे यांची व्हॅल्यू घेऊन टाकू शकतो का इंडक्टन्सच्या फॉर्मॅट मध्ये. मग तो हे व्हॅल्यू घेऊन याच्यात सबस्टिट्यूट करणार. मध्ये पाच दिसतंय तिथं N1 N2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1 L2. म्हणजे हा जो फॉर्म्युला आला होता याला थोडंसं अजून बायपास केलंय त्यांनी, याला सध्याला स्टार मारून ठेवा ब्रेन मध्ये. मी याच्यावरून दुसरी गोष्ट काढतो. मग जसं एक इंडक्टन्स आहे पहा, या ठिकाणी N1 आणि N2 भेटणार तुम्हाला. ओके, मी N1 आणि N2 तयार करतोय पाहिजे. मला N1 आणि N2 पाहिजे, म्हणजे याच्यात टाकायला याच्यामध्ये. तर मी काय करेन, N म्हणजे डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इंडक्टन्स असतो, स्क्वेअर प्रोपोर्शनल टू इंडक्टन्स असतो. मी जर म्हटलो की N1 म्हणजे काय असेल, तर स्क्वेअर प्रोपोर्शनल टू L1 असेल, बरोबर ना. आणि N2 काय असेल, तर स्क्वेअर प्रोपोर्शनल टू L2 असेल. मग N1 N2 काय असेल, स्क्वेअर रूट ऑफ L1 L2 असेल. काही डाऊट नाही, काही डाऊट आहे याच्यात. आता ही व्हॅल्यू घेऊन याच्यात टाकता येईल ना, टाकता येईल ना, टाका. मग काय भेटतं, ही व्हॅल्यू घेऊन याच्यात टाकलेलं काय भेटेल, या स्टारच्या इक्वेशन मध्ये ईएमएफ जो भेटणार सेकंडरी कॉइल मध्ये तो डायरेक्टली प्रोपोर्शनल भेटणार. हे N1 आणि N2 होतं बा, आता तो K बाजूला, तर मी हा K बाजूला घेतो आणि हे N1 आणि N2 होतं की याचं. तर N1 N2 च्या जागी मी काय सबस्टिट्यूट करणार, स्क्वेअर रूट ऑफ L1 बाय L2. सो E21 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू K स्क्वेअर रूट ऑफ L1 आणि L2 यांचं स्क्वेअर रूट प्रोपोर्शन येतं. कळाला का फॉर्म्युला? सांगणार मी रिपीट तुम्हाला, घाबरू नका. मग आता हा जो तुमचा ईएमएफ इंड्यूस होतोय, त्या ईएमएफ इंड्यूस मध्ये तुम्हाला ही इथं मी ऑलरेडी सांगितलं होतं बा की जो तुमचा ईएमएफ जो प्रोड्यूस होत असतो तो ईएमएफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला असतो, म्युच्युअल इंडक्टन्सच्या कॉन्स्टंटला, कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. मग मी या E21 च्या जागी रिप्लेस केलं मी कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्सला, तर चालेल का? हा, तर हे असं भरपूर फिरून फिरून आन्सर येतो. तर हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, सर्वात फॉर्म्युला. डेरिव्हेशन नाही लक्षात राहिलं काही फरक पडत नाही. फरक कशाने पडेल, फॉर्म्युलाने पडेल. पण या फॉर्म्युला काय आहे ते समजण्यासाठी डेरिव्हेशन गरजेचं होतं. ओके, म्हणून तशी पाहू. कळालं काय? परत एकदा रिप्रेझेंट सांगतो मी तुम्हाला, सगळं जरा किचकट झालं, इकडे लक्ष द्या सगळं. हे कोएफिशिएंट ऑफ कपलिंग जे आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की हा जो इंडक्टन्स आहे म्युच्युअल इंडक्टन्सचा कोएफिशिएंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो ईएमएफ वर. जेवढा म्युच्युअल इंडक्टन्स जास्त तेवढा ईएमएफ पण जास्त प्रोड्यूस होणार. हे डाऊट आहे घ्यायचा. हा, जेवढा यांच्या इंडक्टन्सचा कोएफिशिएंट जास्त असेल तेवढा ईएमएफ जास्त प्रोड्यूस होईल ना, म्हणजे कटिंग चांगल्या प्रकारे होईल ना. कळालं का? हे प्रश्नच नाही याच्यामध्ये. इंडक्टन्स जास्त असेल, म्युच्युअल इंडक्टन्स जास्त असेल तर ईएमएफ सुद्धा जास्त तयार होणार. हे प्रोपोर्शनॅलिटी आहे, फिक्स आहे. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जो ईएमएफ प्रोड्यूस होतो तो ईएमएफ कोणावरती प्रोड्यूस होतो, तर आपल्याला एक गोष्ट अजून माहिती होती की याच्यामध्ये जो ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे तो कोणामुळे प्रोड्यूस होणार आहे की हे कॉईल या पहिल्या कॉईलच्या फ्लक्सला कट करणार आहे, बरोबर ना. ही कॉईल सेकंडरी कॉईल या पहिल्या कॉईलच्या फ्लक्सला कट करणार होते, बरोबर. म्हणजे काय की तो जो ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्या फ्लक्स वरती, फायबर. कळालं नाही?
कारण ते फ्लक्स जर कमी असतील तर हा ईएमएफ पण कमी भेटेल. हे प्रश्न आहे घ्यायचा. मग एका कॉईल साठी ∅1 वरती असेल. किती कॉइल्स आहेत? किती कॉइल्स आहेत? तर n नंबर ऑफ टर्न्स तो कट करणार. आता हे n2 असणार का? कारण इकडे पहा, हे फाय तर भेटणार आहे तुम्हाला, पण याच्या जेवढ्या टर्न्स याला कट करतील तेवढा ईएमएफ जास्त राहील. कळतंय का? मग n2 कोणाच्या नंबर ऑफ टर्न्स आहेत? सेकंडरी कॉइलचा. सेकंडरी कॉइलचं जेवढी कटिंग जास्त तेवढा ईएमएफ जास्त. मग एक टर्न एक ईएमएफ तयार करते, एक फाय कट करणार. तसे नंबर ऑफ टर्न्स भरपूर फाय कट करते ना, म्हणून n2 * ∅1 झालं. ते ∅1 प्लसला n2 टर्न्स कट करणार. कळलं का? तेवढा ईएमएफ प्रोड्यूस होईल. आता याच्यामध्ये अजून एक फॅक्टर आहे की हे डिस्टन्स जर खूप दूर असेल तर ते कटिंग होईल का? म्हणून डिस्टन्स कमी जास्त असणं याला म्हणतो आपण व्हिसिनिटी बिटवीन टू कॉइल्स. म्हणजे काय? हे कपलिंग दोन कॉइलच्या मध्ये कपलिंगला रिप्रेझेंट कोण करतं? के. हा कॉन्स्टंट आहे जो की यांच्या डिस्टन्सला रिप्रेझेंट करतो. मग यांचा डिस्टन्स एक प्रॉपर असेल तर तो दूर किंवा जास्त असेल तर या के ची व्हॅल्यू असेल, ती दूर असेल तर के ची व्हॅल्यू कमी असेल, जवळ असेल तर के ची व्हॅल्यू जास्त असेल. कळलं का? म्हणजे के ची व्हॅल्यू जर वाढली तर के जवळ असणार कॉइल, म्हणजे त्याची कटिंग पण फास्ट होणार आहे. कारण इथं फ्लक्स जे असतात ते स्ट्रॉंग असतात. स्ट्रॉंग येतं फ्लक्स. जसं दूर जातील तसं फ्लक्स वीक होत जातील. मग त्यामुळे कटिंग काही स्ट्रॉंग होणार नाही, म्हणजे ईएमएफ प्रोड्यूस होणार नाही. कळतंय का? हा. मग आता हा फॉर्म्युला असा झाला n2k ∅1. याच्यावर डायरेक्टली प्रॉब्लेम झाला तुमचा ईएमएफ. आता प्रश्न परत इथं असा आहे की हे जे ∅1 फ्लक्स आहे तुमचं, ते ∅1 फ्लक्स हे कोणावर डिपेंड असेल? ते कुठून तयार झालं होतं? प्रायमरी कॉइलच्या कॉइल्स पासून. बरोबर? प्रायमरी कॉइलच्या एक टर्न ∅1 फ्लक्स तयार करते. तशी किती टर्न्स आहेत तिथं? n1 नंबर ऑफ टर्न्स आहेत ना, तर जेवढे नंबर ऑफ टर्न्स वाढतील तेवढा फ्लक्स सुद्धा वाढेल. हे डाऊट घ्यायचा. मग हे जे ∅1 आहे ते कोणावर डिपेंड आहे? नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल. कळतंय ना? फिरो समजते की? हां. मग नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल. मग आपण असं म्हणू शकतो की ∅1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n1. प्रायमरी कॉइल मधल्या नंबर ऑफ टर्न्स वरती जेवढे हे जास्त तेवढा फ्लक्स जास्त. मग मी ही व्हॅल्यू ∅1 ची व्हॅल्यू ही घेऊन इथं टाकू शकतो का? टाकू शकतो ना. मग हे ∅1 ची व्हॅल्यू घेऊन इथं टाकली मग ∅1 ची जागी n1 टाका. कळालं का? कारण ∅1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n1 आहे. प्रायमरी कॉइल मधील फ्लक्स हे प्रायमरी कॉइल मध्ये नंबर ऑफ टर्न्स वर डिपेंड असणार, म्हणून मी ते सबस्टिट्यूट केलं. ओके. मग आता इथं याला स्टार मारून ठेवा. मला n1 आणि n2 ची व्हॅल्यू पाहिजे इन टर्म्स ऑफ इंडक्टन्स. ओके. मग मी काय करतो? मला n1 आणि n2. मग आता n1 इथून लॉजिक थोडंसं पलटव. आता तुम्हाला माहिती आहे सेल्फ इंडक्टन्स मध्ये मला हे व्हॅल्यू कशात पाहिजे? इंडक्टन्स मध्ये पाहिजे. नंबर ऑफ टर्न्सची व्हॅल्यू इंडक्टन्स मध्ये पाहिजे. मग मी काय करणार? मला एक गोष्ट माहिती आहे की सेल्फ इंडक्टन्स मधल्या फॉर्म्युलामधनं की सेल्फ इंडक्टन्स जो असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो नंबर ऑफ टर्न्स वरती. जेवढे नंबर ऑफ टर्न्स जास्त त्याचा स्क्वेअर प्रोपोर्शन मध्ये इंडक्टन्सची व्हॅल्यू वाढते. हे फॉर्म्युलावरून आलेले, ऑलरेडी डिस्कस झालेले आहे. मग मी काय करणार? मला n पाहिजे ना, फक्त n स्क्वेअर पाहिजे का? n स्क्वेअर पाहिजे का? नाही, n पाहिजे फक्त. मग मी टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड करतो, म्हणजे मला n चं रिलेशन भेटतं. म्हणजे नंबर ऑफ टर्न्स हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर प्रोपोर्शन ऑफ दी इंडक्टन्स असतं. कळालं का? स्क्वेअर रूट. बरोबर. आपल्याकडे दोन नंबर ऑफ टर्न्स होत्या, एक प्रायमरी कॉइलची आणि एक सेकंडरी कॉइलची. मग मी या n ला n1 जर म्हटलं तर इथे इंडक्टन्स पण प्रायमरी कॉइलचं आहे की नाही? बरोबर ना? आणि याला जर n2 म्हटलं तर इंडक्टन्स पण सेकंडरी कॉइलचं आहे की नाही? मग n1 साठी इंडक्टन्स प्रायमरी कॉइलचं, n2 साठी इंडक्टन्स सेकंडरी कॉइलचं. हे डाऊट? मग आता मला या ठिकाणी n1 आणि n2 चा प्रोडक्ट पाहिजे होता, म्हणून मी n1 आणि n2 चा प्रोडक्ट काढला. तो काय भेटणार? स्क्वेअर रूट ऑफ n1 n2. हे डाऊट? ही व्हॅल्यू घेऊन मी याच्यात टाकली तर मला काय भेटेल? n1 n2 च्या जागी n1 n2 आलेलं दिसेल. हा की ॲज इट इज. ओके. आणि ईएमएफ इन सेकंडरी कॉइल ॲज इट इज. कळतंय? हां. आता ईएमएफ इन सेकंडरी कॉइल हा पण इंडक्टन्स मध्ये पाहिजे मला. मग मला मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला ईएमएफ किती प्रोड्यूस होणार आहे जेवढं म्युच्युअल इंडक्शन जास्त होईल. पण ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्युच्युअल इंडक्टन्स होता की नाही? मग मी ईएमएफ च्या जागी म्युच्युअल इंडक्टन्स टाकले तर काही बिघडेल का? नाही.
मग मला फॉर्म्युला भेटतो म्युच्युअल इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कपलिंग बिटवीन टू सर्किट्स और टू कॉइल्स इनटू स्क्वेअर रूट ऑफ L1 L2 म्हणजे इंडक्टन्स इन प्रायमरी कॉइल आणि इंडक्टन्स इन सेकंडरी कॉइल. ओके, तर थोडंसं विचित्र होतंय. ओके, चला रफ करूया. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. M इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किंवा इक्वल घेऊन टाका तुम्ही, काय अडचण नाही. ओके, कारण तुम्ही कॉन्स्टंट ऑलरेडी टाकलेलं आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आता कॉम्प्लिकेशन्स कॉम्पिटिटिव्ह एक्झामला कशा होणार. सो हे स्क्वेअर रूट ऑफ हे L1 हे L2 इथे येणार K आणि इथे येणार म्युच्युअल इंडक्टन्स. याच्यात कशाला काय म्हणतात सांगायची गरज आहे का? हा, इकडे पहा, M म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स, K म्हणजे कपलिंग बिटवीन टू सर्किट्स और टू कॉइल्स, L1 म्हणजे इंडक्टन्स इन प्रायमरी कॉइल, सेल्फ इंडक्टन्स. हे दोन इंडक्टन्स आहेत, म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स इन प्रायमरी कॉइल, सेल्फ इंडक्टन्स इन सेकंडरी कॉइल. आता पुढे बघा, याच्यामध्ये K ची व्हॅल्यूचं रिप्रेझेंटेशन आहे. आता K ची व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे. तर K ची व्हॅल्यू फर्स्ट केस, इफ K ची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0.5 असेल. ओके, जर K ची व्हॅल्यू 0.5 पेक्षा ग्रेटर असेल म्हणजे मोठी असेल, जास्त असेल, तर आपण त्याला म्हणतो टू कॉइल्स आर टाइटली कपल्ड. म्हणजे ते काय 50% पेक्षा जास्त पॉसिबिलिटी आहे की ते खूप जवळ आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण दोन ज्या कॉइल असणार त्या खूप जास्त जवळ असणार. 50% पेक्षा म्हणजे खूप जास्त डिस्टन्स आहे ना. तर 50% 0.5 म्हणजे काय हाफ पेक्षा जास्त रेशो आहे ना, तो 0 आणि 1 च्या मध्ये राहणार, म्हणजे इनडायरेक्टली 50% पेक्षा जास्त जवळ येते असं म्हणण्याचा अर्थ देतात. तर हे जेव्हा 0.5 पेक्षा मोठी व्हॅल्यू असते K ची, दॅट टाइम ह्या कॉइल्स खूप जास्त जवळ असतात, म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू असते त्यांची. सो म्युच्युअल इंडक्टन्स पण कसं होईल, जास्त होईल ना, जवळ म्हणजे जास्त. दुसरी गोष्ट, सो याच्यामध्ये हे असं झालं, मी तो डायग्राम पण सांगतो. हे कॉइल्स अशा जवळ असणार खूप टाइटली काय. सेकंड केस पहा, जर ते K ची व्हॅल्यू 0.5 पेक्षा लेस झाली तर ते लूजली कपल्ड असतील, म्हणजे एक कॉइल इथे असणार तर एक कॉइल इथे असणार, दूर असतील, लूजली कपल्ड. या ठिकाणी if L1 is equal to L2 असेल, then the coil with self inductance L is coupled to itself with mutual inductance. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की L1 आणि L2 ची व्हॅल्यू जर सेम भेटली तर त्या टायमाला तुमचा सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स सारखा होऊन जाईल. म्हणजे कसा, तर बघा तुम्ही ट्राय करून बघा. सो L1 आणि L2 ची व्हॅल्यू म्हणजे दोनही कॉइल्सचा सेल्फ इंडक्टन्स जर का सेम असेल, दोनही कॉइल्सचा सेल्फ इंडक्टन्स सेम असेल, त्या टायमाला काय होईल, तर त्या टायमाला या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तर म्युच्युअल इंडक्टन्स इज इक्वल टू K इन ब्रॅकेट, आता मी याला L म्हणू शकतो का दोघांना, मग सेमच आहेत ना, L म्हटलं चालेल ना, L1 L2 म्हणायची गरज आहे का. मग मी काय म्हणू शकतो L स्क्वेअर. क्लियर, L स्क्वेअर. सो L स्क्वेअर हा काय होईल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, देन K into L आणि इकडे या मोडला की नाही, बरोबर. मग या केस मध्ये काय होतं की तुमच्या जे K ची तुम्हाला व्हॅल्यू भेटते, जे तुम्ही शब्द वापरला, कॉइल विथ सेल्फ इंडक्टन्स L इज कपल्ड टू इटसेल्फ विथ म्युच्युअल इंडक्टन्स. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी म्युच्युअल इंडक्टन्सची जी व्हॅल्यू भेटते ती व्हॅल्यू कोणा एवढी भेटते, K एवढी भेटते या केस मध्ये. कारण हा जो K आहे तो कॉन्स्टंट आहे, हा याला डिवाइड होईल, त्या टायमाला तो 1 येईल. ओके, सो या केस मध्ये K ची व्हॅल्यू 1 असते मॅक्सिमम. तर ही लक्षात ठेवा, म्युच्युअल इंडक्टन्स एवढं भेटतं जेव्हा दोघांची व्हॅल्यू सेम असते, कारण ते दोघे इक्वल होऊन जातात, K ची व्हॅल्यू 1 येऊन जाते. क्लियर, एवढंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. तिन्ही केसेसचा स्टडी. त्यानंतर
या ठिकाणी पण तुम्हाला असं सांगितलंय की m ची व्हॅल्यू जर का लार्जर व्हॅल्यू ऑफ m इज डिझायरेबल फॉर ट्रान्सफॉर्मर, म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू जर जास्त असेल तर ते ट्रान्सफॉर्मर साठी डिझायरेबल आहे, म्हणजे त्याच्यासाठी ते ओके. बट m ची व्हॅल्यू म्युच्युअल इंडक्टन्सची व्हॅल्यू जर का मोठी झाली, म्हणजे याची व्हॅल्यू जर वाढली, जास्त इंडक्शन व्हायला लागलं, तर ते तुम्हाला होम अप्लायन्सेस जे असतात, म्हणजे जसं की इलेक्ट्रिक ड्रायर वगैरे, प्रेस वगैरे कुठेही जे तुम्ही वापरता त्या सर्वांसाठी ते डेंजरस होऊन जातं. आलं का लक्षात? म्हणजे हा एक पंच लाईन म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. तर डेंजरस त्यासाठी होतं की जास्त ईएमएफ प्रोड्यूस होतो आणि तो त्या याला काय करतो, डॅमेज करतो सिस्टीमला. कारण म्युच्युअल इंडक्टन्स वाढला म्हणजे इंडायरेक्टली कोण वाढणार आहे, ईएमएफ जास्त वाढेल ना, मग हाय व्होल्टेज सप्लाय होईल ना, आणि हाय व्होल्टेज सप्लाय सिस्टीमला सहन होत नाही, हा बेंड होऊन जाईल, ते पडून जाईल तो खटका खाली. कळालं का? मग ईएमएफ जास्त होऊन जमत नाही, तो मॉडरेट असला पाहिजे त्याच्या लेवल. ट्रान्सफॉर्मर मध्ये तसं ठीक आहे, कारण ट्रान्सफॉर्मर दोन टाईपचे असतात, सेटअप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तो स्वतःच्या व्होल्टेजला कमी किंवा जास्त करू शकतो, मग त्याला झटका सहन होतो, पण बाकीच्या इलेक्ट्रिक होम अप्लायन्सेसला झटके सहन होत नाही. कळालं का? एवढंच इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, बाकी सगळे खाली पडत नाही. ठीक आहे, हा टॉपिक समजला की तुम्हाला? हे लास्टला एक एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं की जर का कॉइल्सला मी पॅरलल कनेक्ट केलं आणि राईट अँगल मध्ये कनेक्ट केलं, तर मला के ची व्हॅल्यू मॅक्सिमम भेटते का मिनिमम भेटते? ते ओरिएंटेशनवर पण ठरतं के ची व्हॅल्यूला. म्हणजे समजा त्याचं म्हणणं आहे की मी कॉइल्सला काय करतोय, अशा टाईपचं, म्हणजे अशा टाईपचं जर ओरिएंटेशन असेल कॉइल्स, पॅरलल कनेक्शन, एकमेकाला पॅरलल समजा कनेक्टेड आहे कॉइल, तर त्या टायमाला तुम्हाला जी के ची व्हॅल्यू भेटणार आहे, म्हणजे इन लाईन म्हणणार आपण त्याला, पॅरलली कनेक्टेड करा कॉइलला, त्यावेळेस तुम्हाला के ची व्हॅल्यू कशी भेटते, मॅक्सिमम भेटते, कारण ते बऱ्यापैकी चांगले कटिंग करून टाकतील जवळ. सिरीज मध्ये नाही भेटणार सिरीज कसं काय कनेक्ट करणार ना, हे कॉइल एकमेकांपासून दूर ठेवायचे, डिस्टन्स आहे ना मध्ये. ते सिरीज म्हणजे काय, एका पुढे एक नाही कनेक्ट करायचे आपल्याला, त्यांना दूर ठेवून त्यांच्यामध्ये इंडक्शन घडून आणायचे. सो यांच्यामध्ये गॅप राहील, पॅरलल म्हणजे असं राहील. कळलं का? हे पॅरलल राहील आणि याच्यामध्ये के ची व्हॅल्यू कशी असते, मॅक्सिमम असते. कशी असते, मॅक्सिमम. म्हणजे हे जे ओरिएंटेशन आहे, पॅरलल ओरिएंटेशन, म्हणजे दोन कॉइलला असं पॅरलली कनेक्ट करणं, याच्यामध्ये तुमच्या कपलिंग कोएफिशियंटची व्हॅल्यू कधी पण कशी भेटणार, जास्त भेटणार. आणि कपलिंग कोएफिशियंटची व्हॅल्यू जास्त झाली म्हणजे ऍक्च्युअली मॅग्नेटिक इंडक्शन जास्त होणार, ईएमएफ पण जास्त होणार, सर्किट सर्व जास्त काम करणार. कळालं का? ईएमएफ जास्त, करंट जास्त, सगळं जास्त, म्युच्युअल इंडक्टन्स पण जास्त, कारण के जास्त. कळालं का? इथून दिसतं ना, के इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम, के इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. के ची व्हॅल्यू वाढली, एम ची व्हॅल्यू वाढणार, एम ची व्हॅल्यू ई ची व्हॅल्यू वाढणार, ई ची व्हॅल्यू करंटची वाढणार. ओके, डिपेंडन्सी सगळी. त्याच्यानंतर हे ओरिएंटेशन अशा टाईपचं असेल, एक परपेंडिक्युलर डिग्री मध्ये, म्हणजे अशा टाईपची कॉइल. कळालं का? म्हणजे एक कॉइल अशी लावली आणि एक कॉइल अशी आली 90 डिग्री मध्ये एकमेकाला. कळतंय का? ओरिएंटेशन अशा टाईपचं. तर या केस मध्ये तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स भेटतं, ते कमी कट होईल, म्हणजे याला के ची व्हॅल्यू कशी असते, मिनिमम असते या ओरिएंटेशन मध्ये. कळलं का? मग जर तुम्ही कॉइल्सला अशा टाईपने कनेक्ट केलं, परपेंडिक्युलर टू इच अदर, सो या टाईप मध्ये तुम्हाला के ची व्हॅल्यू कमी भेटणार. के ची व्हॅल्यू म्हणजे काय, कपलिंग विसिनिटीची व्हॅल्यू, जे दोन कॉइल्सच्या मध्ये जो कपलिंग कोएफिशियंट आहे त्याची व्हॅल्यू कमी असेल. के ची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे, के कमी झाल्यामुळे मॅग्नेटिक इंडक्टन्स पण, म्युच्युअल इंडक्टन्स पण कमी होणार, आणि म्युच्युअल इंडक्टन्स कमी झाल्यामुळे ईएमएफ कमी होईल, आणि ईएमएफ कमी झाल्यामुळे करंट कमी भेटेल. नाही कळालं? नाही कळालं? हे एक महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. आणि दुसरी सीईटी साठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी, इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर जे असतात, म्हणजे रेडिओ कॉइल्स जे असतात, ओके, हे ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरतात रेडिओ कॉइल्स. त्यांचा जो के ची व्हॅल्यू जी असते रेडिओ कॉइल्सची, ती के ची व्हॅल्यू 0.001 टू 0.05 च्या मध्ये लाई करते. ही व्हॅल्यू पाठ करून घ्या. ओके,
रेडिओ कॉइल्स साठी के कुठं कुठं लाईन करतो 0.001 टू 0.05 याच्या मध्ये ती व्हॅल्यू कधी पण लाई करणार के ची. कोणासाठी? फक्त रेडिओ कॉइल्स साठी. रेडिओ कॉइल्स फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर असतात. ट्रान्सफॉर्मर झाल्यावर कळेल तुम्हाला ट्रान्सफॉर्मर काय आहे. पहिले फक्त इथं लक्ष ठेवा. बघा खाली न्यूमेरिकल साठी 2 मार्क साठी हा न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतो. हे कळालं का पूर्ण थिअरी आता कपलिंगची? याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जास्त अभ्यास करू नका. एवढाच अभ्यास करा जेवढं सांगितलं. आता काही सोडलंच नाही मला आपण त्याच्यामध्ये. पण ते काय माहिती का, ते तुम्हाला ना बेसिक समजल्याशिवाय नुसतं फॉर्म्युला रटवून दिला तर कळणार नाही. म्हणून ते शिकावं लागतं. म्हणजे यम काय हे समजलं पाहिजे, के म्हणजे काय हे समजलं पाहिजे, नाही तर तुम्ही वापरणार कुठं. मग तेवढं कळा सांगा. न्यूमेरिकल पार्ट काय दिलंय? 2 कॉइल्स हॅविंग द सेल्फ इंडक्टन्स L1 आणि L2. म्हणजे काय दिलंय? L1 ची व्हॅल्यू दिली आहे 75 मिली हेनरी आणि L2 ची व्हॅल्यू दिली आहे काय दिली आहे 55 मिली हेनरी. 12.10 चा एक्झाम्पल आहे पाहिजे. 12.10 एक्झाम्पल आहे ना खाली ते सांगतो. आर कपल्ड विथ इच अदर. ते एकमेकाला कपलिंग केलेलं आहे. द कोएफिशिएंट ऑफ कपलिंग के ची व्हॅल्यू गिवन आहे किती 0.75 हा कोएफिशिएंट आहे. बघा के दिलाय ना, मग के चा फॉर्म्युला यूज करावा लागेल तुम्हाला. कॅल्क्युलेट द म्युच्युअल इंडक्टन्स M ऑफ द कॉइल. M काढा. किती सोपा क्वेश्चन आहे हा. तर फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. फॉर्म्युला काय आहे? M is equal to K in bracket L1 L2. बरोबर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आन्सर काढा. M ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. K ची दिलेली आहे 0.75. हिचा स्क्वेअर रूट मध्ये L1 ची व्हॅल्यू किती आहे 75 मिली आहे म्हणून 10⁻³ मिली हेनरी ना. मग हेनरी मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग इथं खालचं पण मिली आहे का, मग त्याने आन्सर पण मिली हेनरी मध्येच काढला असेल. ते घेता आलं ते तुम्ही हेनरी मध्ये कन्वर्ट करायची सवय लावा. ओके म्हणजे टेन्शनच राहत नाही. इंटू हे काय 55 इंटू 10⁻³ ओके. याला कन्वर्ट करा. M इज इक्वल टू हा कॅपिटल M असतो 0.75 स्क्वेअर रूट ऑफ 75 इंटू 55 इंटू 10⁻³ -3 होईल. कळालं का? हा 10⁻³ जेव्हा स्क्वेअर रूटच्या बाहेर निघेल तर तो किती झाला पाहिजे 10⁻³ होऊन जातो. हा पण झाला त्याचा स्क्वेअर रूटच्या बाहेर निघताना. आणि हे याचं करा आता काय याचं मल्टिप्लिकेशन किती येतं 4/2. याचं मल्टिप्लिकेशन किती येतं मल्टिप्लिकेशन किती येतं 4125 एवढा. अच्छा स्क्वेअर रूट घ्यावं लागेल याचं. स्क्वेअर रूट काढणं शिकवलं तुम्हाला मी कसं. त्याच्यापेक्षा ऑप्शन शिकवला तुम्हाला a + b/2a सांगितलं होतं ना. हां मग हे शेवटचे 2 नंबर काढायचे. मग ते लास्टच्या नंबरचं ते शेवटच्या 2 नंबर याच्यापेक्षा आता हा जो आहे ना हा एक डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा. आधीचा परफेक्ट स्क्वेअर शोधा. म्हणजे आता हा काय 4125 आहे ना, तर मग हा जवळपास याच्या परफेक्ट स्क्वेअर मध्ये ना 4000 च्या आधीचा परफेक्ट स्क्वेअर होईल 20 येईल होते. 20 चा 400 होतो का 400 मग 20 200 येईल 250 चं 215 च्या आसपास 264 येतो 64 कसे 4 कसे 200 चा 400 होईल ना 4125 200 चा 400 होईल 4000 40,000 सर 64 येतो जवळ 64 हां सर 6
जाऊ द्या, परफेक्ट स्क्वेअरच वापरा की इथं 70-25 आहे, तर परफेक्ट स्क्वेअर असेल करायचे. परफेक्ट नाही आहे. नाही आहे का? 64 पॉइंट समथिंग. फक्त त्याला पर्याय 4125 4000 कोणाचा स्क्वेअर येतो, कोणाचा येत नाही का? सर 64 चा येतो परफेक्ट स्क्वेअर त्याच्या आधी 64.22. लॉगने सॉल्व करा, लॉगने सॉल्व करा, होणार नाही तसं. ओके, जिथं परफेक्ट स्क्वेअर निघत नाही चांगले लॉग लावायचा. आता याला लॉग लावणं काही अवघड नाही, याला काय हे रेज टू 1/2 करायला है ना. हे वरती घ्या लॉग, हे 0.75 इंटू हे लॉग ऑफ, याला लॉगने सॉल्व करून घेऊ टर्मला, एवढाच टर्मला करा, बाकी ज्याला नका करू, कारण हे विनाकारण घेऊन फायदा आहे का? फक्त एवढी लॉगने सॉल्व करा, एवढी लॉग ऑफ हे 1/2 आहे ना, आणि याचा लॉग घेऊन टाका. लॉग ऑफ काय 4125 लॉग घ्या, मग काय लॉग घ्या, याचा आन्सर निघेल, याने याला मल्टिप्लाय करा, आन्सर कळालं का? जिथं तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स वाढतील, वाढ कॅल्क्युलेशन येत नाही येत, मग काय वापरायचं? लॉग टेबल. लॉग दिलेलं नसलं सर देतात मी देतात. लॉग अवेलेबल असतं. पुढचा क्वेश्चन पण सेम क्वेश्चन आहे, फक्त की काढायचं. म्हणजे वेळ का तो ट्रान्सफॉर्मर उरला संपलायचा. किती टाइम बाकी आहे? 10 मिनिटं वर झाले का? ठीक आहे ना.